मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, महायुतीमध्ये जे 3 घटक पक्ष आहेत, अजित पवार गट, शिंदे सेना आणि भाजप, हे तिन्ही पक्ष जर पाहिले तर अजित पवार गट खूप शांत आणि संयमी दिसू लागला आहे. म्हणजे एखादं जर वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं सोडलं तर ते नेहमी शांत आणि अतिशय बोक्यासारखी, बोका म्हणतो आपण मांजरामध्ये असतो बोका, त्याच्यासारखं शांत पडून राहणं या अजित पवार गटानं पसंत केल्याचं दिसतं. तर नेमकं असं काय आहे अजित पवार गटाकडे आणि अजित पवार गट एवढं शांत संयमी का झाला आहे? तर आजच्या व्हिडिओतून त्याच्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो, त्याच्यासाठी आपल्याला अगोदर अजित पवार गटाच्या थोडं इतिहासामध्ये डोकावावं लागेल. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री काय आजची नव्हती. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा सकाळी शपथविधी झाला होता, पहाटे शपथविधी झाला होता. म्हणजे आम्ही निद्रिस्त अवस्थेत असताना हा शपथविधी झाला. आणि ज्यावेळी आपल्याला टी व्हीवर अचानक बातमी झळकताना दिसली की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस, त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रत्येकाला वाटलं की एप्रिल फुल आहे की काय. पण नंतर कळलं की हा काय एप्रिल महिना नाही आहे. तरी पण ही बातमी कशी काय आली आणि पहाटेच असं कसं काय झालं? आपण रात्री तर टी व्ही बंद करताना ज्या बातम्या पाहिल्या त्याच्यात असं काही नव्हतं. तर नंतर कळलं की ते एप्रिल फुल वगैरे काही नाही आहे, ती खोटी बातमी नव्हती, तर ती खरी बातमी होती. अजित पवार बाहेर पडले होते राष्ट्रवादीतून आणि त्यांनी अनेक आमदारांचा शपथविधी पार पाडला होता. तर त्यावेळी अजित पवार गटाचे अनेक आमदार हे अजित पवारांसोबत होते. राष्ट्रवादी शरद पवार गटानं त्यावेळी एक तातडीची मीटिंग बोलावली. त्याच्यात काहीच आमदार उपस्थित होते, बाकीचे सर्व आमदार अनुपस्थित होते. या अनुपस्थितीनंतर असं अनेकांच्या भुवया उंचावल्या की काही इतके जण अजित पवारनी नेले का असं. तर त्यामुळे त्यावेळची जर स्थित्यंतरं आपण पाहिली तर असं कळतं की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जी मैत्री आहे ती किती जुनी आहे हे आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, त्यानंतर अजित पवारांना त्यांचं मन वळवण्यामध्ये शरद पवार यशस्वी झाले आणि अजित पवार देवेंद्र फडणवीसांची साथ सोडून पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये गेले. पण तरीसुद्धा ते नाराजच होते. दुसऱ्यांदा त्यावेळी त्यांनी पक्षत्याग केला, तो वेगळा गट स्थापन करून. त्यावेळी भाजपने मात्र त्यांच्याशी दोस्ती करण्याचा विषयच नव्हता, कारण भाजप हे स्वबळावर म्हणण्यापेक्षा शिंदे सेनेच्या मदतीनं ते सत्तेत येऊ शकत होते. त्यामुळे अजित पवार गटाला त्यांची गरज होती, त्यांना अजित पवार गटाची गरज नव्हती. त्यामुळे भाजपने अजित पवार गटाला पुढच्या वेळी सामील करून घेताना सत्तेमध्ये थोडासा आब राखला. असं ज्यावेळी झालं होतं त्यावेळी सत्ता सुंदर दिसतात, भाजपने जी अक्कल गहाण ठेवली होती आणि पहाटेच शपथविधी उरकला होता सगळे झोपलेले असताना. हे जे भाजपचं षडयंत्र होतं ते त्यांच्याच अंगलट आलं आणि ते शरद पवारांनी आपण किती मुरब्बी राजकारणी आहोत याचं प्रत्यंतर त्याच्यामध्ये दाखवून दिलं होतं आणि भाजप तोंड कशी पडलं होतं. त्यामुळे पुढच्या वेळी अजित पवार गटाला आपल्यात सामील करून घेताना भाजपने अक्कल गहाण ठेवली नाही, तर असं पूर्णपणे विचारांती हा निर्णय घेतला. अजित पवार गटाने एकदा भाजपला धोका दिलाच होता. त्यामुळे आता आपल्याला धोका देऊन चालणार नाही, नाहीतर आपली राजकारणातली विश्वासार्हता जी आहे ती कमी होईल. राजकारणात विश्वासार्हता असायला पाहिजे. पाठीत खंजीर खुपसून काय होतं, केवढी मोठी किंमत मोजावी लागते हे शरद पवार यांना विचारा. शरद पवारांसारखा मुरब्बी राजकारणी जो पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकेल असा महाराष्ट्रात येऊन एकमेव उमेदवार आहे आत्ताच्या घडीला आणि त्यावेळीसुद्धा. पण केवळ विश्वासार्ह नाही म्हणून त्यांनी पंतप्रधान पदापर्यंत त्यांना जाता आलं नाही, उपपंतप्रधान पदापर्यंत पण जाता आलं नाही. ते केंद्रातसुद्धा एवढी तेवढी पदच भूषवू शकले. तर त्यामुळे अजित पवार गटानं पुढच्या वेळी सामील होताना एकच साध्य ठेवलं की आपल्याला फक्त सत्तेत सामील व्हायचं आहे, आपल्या वाट्याला जे काही येईल ते घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपली मजा मारायची आहे. विरोधी पक्षात राहून आपलं काही कल्याण होणार नाही किंवा कधी आपल्या सत्ता आपली येईल माहिती नाही. कारण ज्या सगळ्या गोष्टी आहेत विरोधी पक्षांच्या बाबतीत बोलायच्या झाल्या
तर ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी खूप अवघड आहेत. ते एखाद्या ठिकाणी एखाद्या राज्यात सत्ता आली की ते खूप हुरळून जातात. मग महाराष्ट्रात पण सत्ता आली असं समजून जातात. पण प्रत्यक्षात तसं काही होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कधी सत्ता येईल हे भविष्यात माहिती नसल्यामुळे अजित पवार गटानं एक सतत विवेकबुद्धीनं आणि स्वतःची बुद्धी गहाण न ठेवता एक असा निर्णय घेतला की जास्तीत जास्त पदं पदरात पाडून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी मजा मारायची, सत्तेत सहभागी होत. विरोधी पक्षात जर राहिलो आपण तर काहीसुद्धा मिळणार नाही, दमडीसुद्धा मिळणार नाही, आपलंही भलं होणार नाही, ना आपल्या मतदारसंघाचंसुद्धा भलं होणार नाही. आणि असं जर झालं तर त्याच्या पुढच्या काळात आपण आमदार म्हणून सुद्धा निवडून येऊ शकणार नाही. हे अजित पवार गटानं एक व्यवस्थित ताडलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे तुम्ही बघताय की जेव्हा महायुतीमध्ये संघर्ष पेटतो त्यावेळी फक्त आणि फक्त शिंदे सेना आणि भाजप यांच्यातच तो पेटलेला दिसतो. अजित पवार आणि भाजपमध्ये, अजित पवार आणि शिंदे सेनेमध्ये कधी संघर्ष पेटल्याचं उदाहरण तुम्हाला दिसणार नाही. एखादा ठीक आहे वाचाळवीर एखादा असतो, तो काहीतरी बोलून जातो. त्याच्यात पण एकदा अलीकडेच एक विधान कोणीतरी केलं होतं अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याने, पण ते विधान काय फार गाजलं नाही. एक भाजपच्या किरकोळ विरोधात होतं ते, की आम्ही सुद्धा सत्तेमध्ये आहोत याचं भान प्रत्येकानं ठेवावं, आम्हाला सुद्धा सन्मानजनकच जागा द्याव्यात तरच आम्ही महायुतीमध्ये सामील होऊ नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये, असं ते विधान होतं. ह्या पलीकडे तुम्हाला काहीच दिसणार नाही त्यांनी विधानं केलेली. ते विधानं करतात म्हणजे आपसात जे काही त्यांच्यात थोडे थोडे गट आहेत, छोटे छोटे छुपे गट आहेत, ते एकमेकांच्या विरोधात करतात. पण ते महायुतीला काही असं धोका पोहोचेल असं कुठलंही विधान करीत नाही. कारण त्याची किंमत काय चुकवावी लागेल हे त्यांना माहिती आहे. कारण भाजपकडे सद्यस्थितीत तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं, तर भाजपकडे खूप मोठे प्लॅन्स आहेत आणि ते प्लॅन करून प्लॅनिंगला लढणारा हा पक्ष आहे. पूर्वीचा जुना भाजप तुम्ही विसरून जा. जो प्लॅनिंगने लढतो तोच राजकारणात पुढे जातो हे भाजपनं दाखवून दिलं. आता समजा अजित पवार गट भाजपची साथ सोडली तर शिंदे सेना त्यांच्या वळचणीला आहेच. त्यामुळे अजित पवार गट जर सोडून गेला तर नुकसान अजित पवार गटाचं होईल, भाजपचं किंवा शिंदे सेनेचं किंवा महायुतीचं होणार नाही. हा पहिला गोष्ट. त्यामुळे अजित पवार गट शांत संयमी राहणंच पसंत करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला मग अशी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की शिंदे सेनेनं जर साथ सोडली तर भाजपकडे प्लॅन बी काय आहे ते मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की भाजपकडे महत्त्वाचा एक प्लॅन आहे की शिंदे सेनेतले काही आमदार फोडायचे आणि उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री करायचं. ज्यावेळी एकनाथ शिंदे वाईला गेले आपलं साताऱ्यामध्ये गेले होते त्यांच्या गावी निराश होऊन, ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करायचं ठरलं, त्यावेळी रागावून एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी गेले होते सातारा जिल्ह्यातल्या. त्यावेळी भाजपने अल्टिमेटम त्यांना दिला, अनऑफिशियली अल्टिमेटम दिला की ह्या तारखेपर्यंत तुम्ही आलात तर ठीक, नाही तर आम्ही सत्ता तुमच्याशिवाय बसवून दाखवू. तुम्ही आलात तर तुमच्यासह आणि तुम्ही जर नाही आलात तर तुमच्याशिवाय आम्ही सत्ता बनवून दाखवू. आणि भाजपचा हा प्लॅन बी जो होता तो एकनाथ शिंदेपर्यंत पोचला आणि एकनाथ शिंदे तात्काळ रवाना झाले. जे काय आहे ते पदरात पाडून घेतलं पाहिजे, त्याशिवाय आपले गत्यंतर नाही हे त्यांनी ताडलं. तसंच अजित पवार गटाला भाजप जास्त व्हॅल्यू देणार नाही. त्यामुळे भाजपकडे कसं माहिती आहे का, भाजपकडे सत्तेचं कारण आहे, सत्ता कारण आहे. हे दोन्ही पक्ष जर एकत्र फुटले तर शरद पवार गटाला घेऊन ते म्हणजे सत्तेला आता काय म्हणतात, सत्तेवरून पाय उतार होणार नाहीत. त्यामुळे हे एकनाथ शिंदेचं सोडून द्या, एकनाथ शिंदे यांचं, पण अजित पवार गटाने हे सगळं ताडलेलं आहे. त्यामुळे अजित पवार गट हा सध्या गप्प असलेला तुम्हाला दिसून येतो. बाकी मग आहेत आता तुम्हाला भाजपचं रडवं राजकारण तर नेहमीचंच आहे. भाजप सत्ता कसं आणतं, काही ठिकाणी बहुमताच्या जोरावर आणतं जिथे मतांतर आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, भाजपचं षडयंत्री राजकारणाला अनेक जण कंटाळलेले आहेत, पण भाजप हळूहळू भारतातून लोकशाही हद्दपार करण्याच्या तयारीत आहे. तुम्ही म्हणता संविधान दिन साजरा करता, लोकशाही देश मोठा असं वगैरे म्हणता, तर ते सगळं विसरा. तुमच्या बुडाखालून लोकशाही कधीच निघून गेलेली आहे असं म्हणायला लागेल. आणि जी काय थोडकी राहिलेली आहे ती पुढच्या काही वर्षात नक्कीच निघून जाईल. कारण उद्या जर भाजपने ठरवलं की उमेदवारी अर्ज
भरले गेले अमुक एका निवडणुकीसाठी, त्या निवडणुकीसाठी अर्ज भरले गेल्यानंतर समजा काँग्रेसचा उमेदवार असेल आणि कुठल्या पक्षाचा, विरोधी पक्षाचा उमेदवार असेल, त्यांना काही करोड रुपये देऊन त्यांना जर अर्ज माघारी घ्यायला लावले तर तो उमेदवार असा विचार करेल, साला आपण निवडून येऊ की नाही माहिती नाही, निवडणुकीत एवढा आपण खर्च करणार आणि आपण निवडून येण्याची शक्यता नाही. असं जर झालं, निवडूनच नाही आलो, तर हे काही करोड किंवा त्यावेळेचे काही अब्ज रुपये असतील ते दिलेलेच परवडतील ना. असे जर त्यामुळे त्याने अर्ज मागे घेतले आणि अर्ज मागे घेतल्यानंतर जर भाजपवाले बिनविरोध निवडून आले तर तुमच्या मतदानाला काय भाजपला फरक पडतो? किंवा तुमचं मतदान तुम्हाला अधिकारच ठेवला नाही ना भाजपने, की तुम्ही मतदान करा आम्हाला आणि आम्हाला निवडून द्या. बिनविरोधच झाले की विषय संपला लोकशाही मतदान करण्याचा. तर मित्रांनो, सगळ्या अशा गोष्टी आहेत. अंदर की बात बहुत कुछ और रहते है. मित्र हो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.